श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हे व्रत अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर उद्या येणारी जी मंगळवारची जी संकष्टी चतुर्थी आहे, तर त्या दिवशी अंगारक योग हे तयार होत आहे. ज्या वेळेस मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग हा तयार होत असतो. म्हणून ह्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे आणि संकटनाशक देवता म्हणून ओळखलं जातं. आणि पहा, या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे, सेवा करायची आहे, त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय जर ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी केला तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्यांना नोकरी मिळेल, सर्व अडचणी दूर होतील, विघ्न संकट हे टळतील आणि त्यांची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, अंगारक चतुर्थी ही खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या दिवशी जे काही उपाय आपण करू त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते. अंगारक चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर वर्षभरामध्ये ज्या बी चतुर्थ्या येतात त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तर पहा, या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे 4 मस्तक आणि 4 हातांच्या रूपात असतात. यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागरूक अवस्थेत असतं आणि अशा वेळेस जर आपण काही उपाय केले तर त्याचे आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तुमची मुलं अगदी लहान आहेत, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुले तुमची बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची मुलं खूप हट्टीपणा करत आहेत, सांगितलेलं ऐकत नाही, सारखे आजारी पडत आहेत, मुलांना सतत इतरांचा नजरदोष लागतो, मुलं शिकलेली आहेत, खूप सारी डिग्री धारण केलेली आहे, परंतु त्यांना योग्य ती नोकरी जी आहे तर ती प्राप्त होत नाही. त्याचबरोबर मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही, नोकरीत प्रगती होत नाही, मुलांच्या करिअरमध्ये सतत अडचणी येत आहेत, मुलांवर सतत विघ्न संकट येत असतील तर यावर सर्व संकट दूर करण्यासाठी तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमची मुलं मुली कुणीही असू द्या, सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हिरव्या कलरचा कपडा लागणार आहे. तुमच्या घरामध्ये 4 मुलं असतील तर 4 मुलांसाठी वेगवेगळ्या कपडा हा तुम्हाला लागणार आहे. अगदी छोटा कपडा घेतला तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहेत हिरवे मूग. हिरवे मूग हे अखंड आपल्याला घ्यायचे आहे, त्याची डाळ आपल्याला घ्यायची नाही. तर पहा, तुमच्या घरामध्ये जेवढे मुलं असतील, म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एक मुलगा आहे तर 108 मुगाची दाणे तुम्हाला काढायची आहेत. 2 मुलं आहेत तर दोघांसाठी वेगवेगळे 108 जे काही दाणे आहेत मुगाचे तर ते काढायचे आहेत. हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. तर पहा, हा उपाय तुम्हाला घरामध्येच करायचा आहे, मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. तर पहा, यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसायचं आहे आणि ही जे हिरव्या रंगाचे कपडे घेतलेले आहेत तर ते गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंथरवायचे आहेत. 108 मुगाचे दाणे त्या कापडामध्ये बसतील असं कापड आपल्याला घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 2 वाट्यांमध्ये वेगवेगळे घ्यायचे आहेत. त्या वाटीमधील एक हिरवा मूग आपल्याला घ्यायचा आहे.
प्रथम एक हिरवा मूग घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः हे म्हणत तो मूग तुम्हाला त्या हिरव्या कपड्यावरती टाकायचा आहे. त्यानंतर दुसरा मूग तुम्हाला हातात घ्यायचा आणि ओम गण गणपते नमः हे म्हणत तुम्हाला दुसरा मूग त्या कापडामध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणत 108 वेळा तो हिरवा मूग त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे. ओम गण गणपते नमः हा गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने आपल्याला मुलांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्यानंतर तुम्हाला त्या हिरव्या मुगाची पोटली जी आहे तर ती बांधायची आहे. त्यानंतर ती बांधल्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ती तुमच्या मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ठेवायची आहे. तर पहा, ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मुलांच्या ज्या समस्या असतील, ज्या इच्छा असतील त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी पोटली आहे तर ती संध्याकाळी जेव्हा तुमची मुलं झोपतील तेव्हा ती पोटली गणपती बाप्पांपासून तुम्हाला उचलायची आहे आणि त्या मुलांच्या डोक्याखाली म्हणजे उशाखाली ती ठेवायची आहे. संपूर्ण रात्रभर ती पोटली मुलांच्या उशाखालीच तुम्हाला ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार आहे आणि हा दिवस देखील गणपती बाप्पांचा समर्पित असणारा दिवस आहे आणि अतिशय शुभ दिवस आहे. आणि या दिवशी उठल्यानंतर ती पोटली उचलायची आहे आणि पुन्हा देवघरासमोर थोड्या वेळासाठी ठेवायची आहे. स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची पूजा करायची आहे. त्यानंतर ही पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. ती पोटली उचलून तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायची आहे. घेऊन जाताना तुम्हाला एक लाल जास्वंदीचं फूल आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या सोबत घेऊन जायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दुर्वा आणि फूल हे गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती उघडी करून तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या जीवनातील अडचणी, संकट, विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमची मुलं तुमच्याबरोबर येण्यासारखी असतील तर त्यांना सोबत घेऊन जाऊन त्यांच्या हातानेच हे पोटली तिथे ठेवा. नसेल मुले तुमची जवळ, तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील तर आईने हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल. तर पहा, मुलांची खूप सारी प्रगती होईल. मुलांच्या अभ्यासामध्ये मुलांचं लक्ष लागेल, कारण मुलं हे ज्यावेळेस परीक्षेला जातात त्यावेळेस त्यांना अचानक आठवत नाही, तर ह्या समस्या देखील दूर होतील. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.